मागील दिवसांपासून निवडणुकीचा निकाल पाहत असलेल्या उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरती भाष्य केले। निकालानंतर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू असताना सामंत यांनी त्यांचे विचार व्यक्त केले। सामंत यांनी सांगितलं की 7 खासदार निवडून आणले आहेत आणि सर्वांनी चांगलं काम केलं आहे। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत ही ऐतिहासिक बाब आहे। त्यांनी असंही नमूद केलं आहे की 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा गैरसमज दूर करण्यात आम्ही कमी पडलो। निकालानंतर संविधान बदलतील असा अपप्रचार झाल्याचा उल्लेख करत सामंत म्हणाले, कोणतीही मेहनत न घेता यांना यामुळे फायदा झालाय। मात्र 24 तासात या समाजाच्या मतांची उपयुक्तता संपलेली आहे। कुणाचेही नाव पत्रकार परिषदेमध्ये घेतलं नाही, कोणत्याही समाजाला धन्यवाद दिले गेले नाहीत। ते म्हणाले, असा उपयोग करणारे महाराष्ट्र महायुतीचे सरकार नाही। मुस्लिम बांधवांचा आणि दलित बांधवांचा उल्लेख केला गेला, पण त्यांना धन्यवाद दिले नाहीत। सामंत यांनी विधानसभेच्या निवडणुकीबाबत आत्मविश्वास व्यक्त करत म्हणाले, विधानसभेला व्याजासकट परत करू आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 200 पार करणारच। कोकणातील निकालाबद्दल सामंत यांनी म्हटलं की कोकण बालेकिल्ला आहे असं म्हटलंय, पण त्यांना काही उपयोग झाला नाही। जागा वाटपाचा परिणाम सगळ्यांनाच भोगावा लागेल याची काळजी आम्ही विधानसभेत घेऊ। कीर्तिकर यांच्यावर सामंत म्हणाले की निकालाबद्दल दाद मागणे वावगं नाही, पण दुटप्पी भूमिका आहे। जिथे आपल्या विरोधात निकाल गेल्यावरती न्याय मागत आहेत, यंत्रणेवरती आक्षेप घेतलेल्या निकालाबद्दल सामंत यांनी सांगितलं की आम्ही देखील चिंतन करू। कोकण त्यांच्या हातातून गेलं, त्यांनी नाक कापाकापीच्या गोष्टी करू नये। सामंत यांच्या पत्रकार परिषदेने विविध मुद्द्यांवरती चर्चा घडवून आणली गेली। आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीची तयारी अधिक जोमाने सुरू होणार आहे। आजच्या पत्रकार परिषदेला आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। काल सकाळपासूनच मतमोजणीचे कल आणि त्याच्यानंतर फायनल निकाल आपण सगळ्यांनी काल रात्री बघितलेला आहे आणि निकाल लागल्यापासून अनेक पत्रकार परिषद देखील आपण बघितल्या। पत्रकार परिषदेमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आपण बघितले। महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं 7 खासदार निवडून आणले। त्याच्यामध्ये शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असतील, आमचे मित्रपक्ष असतील, या सगळ्याच कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं काम केलं। अपेक्षित यशापर्यंत जरी आम्ही महाराष्ट्रामध्ये पोहोचू शकलो नसलो, तर देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबच देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत, ही देखील देशाच्या दृष्टीनं आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ऐतिहासिक बाब आहे। पण कालपासूनच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्यांच्यामुळं काही लोकांना यश मिळालं, त्या घटकांनाच ते विसरले। या सगळ्या याच्यामध्ये 2 कम्युनिटीमध्ये फार मोठ्या पद्धतीनं गैरसमज पसरवण्यामध्ये इंडिया अलायन्स यशस्वी झाली। कदाचित त्यांचा तो गैरसमज दूर करण्यामध्ये आम्ही कमी पडलेलो होतो, परंतु मुस्लिम बांधव आणि भगिनींमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं आणि भविष्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब जर पुन्हा पंतप्रधान झाले तर संविधान बदलतील अशा पद्धतीचा एक अपप्रचार करण्यात आला। आणि म्हणून मला असं वाटतं की आमचे मुस्लिम बंधू भगिनी असतील, दलित बंधू भगिनी असतील, यांच्याबद्दल आक्रोश निर्माण झाला आणि ही आपसूक सगळी जी मतं आहेत, कुठची मेहनत न घेता ही एनडीए अलायन्सला मिळाली। परंतु कालपासून झालेल्या एकाही पत्रकार परिषदेमध्ये या घटकाचा त्यांनी उल्लेख देखील केला नाही आणि म्हणून 24 तासात ज्यांची उपयुक्तता संपलेली आहे अशाने देखील समजून घेतलं पाहिजे की जो गैरसमज पसरून फक्त मतासाठी उपयोग करून घेतलेला आहे, असा उपयोग करणारं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार नाही किंवा देशातलं देखील नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणारं सरकार नाही। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी,
चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुख्यमंत्रींनी ठाण्याचा गड राखला. ठाण्यातून नरेश म्हस्के विजयी. ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा दणदणीत पराभव केला आहे. 2,34,000 मतांनी नरेश म्हस्के विजयी ठरले आहेत. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो, तर सत्ता विरुद्ध निष्ठा अशी येथील निवडणुकीला रंगत मिळाली होती. तसेच कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. तसेच ही निवडणूक अटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण पहिल्या फेरीपासूनच नरेश म्हस्के यांनी बाजी मारण्यास सुरुवात केली. मतमोजणीच्या फेऱ्या पुढे सरकत असताना धनुष्यबाण तळपत गेला आणि मशालीची धग कमी होत गेली. खासदार राजन विचारे हे दुपारी 12 वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रामध्ये उपस्थित होते, परंतु म्हस्के यांची आघाडी कायम राहिल्याने त्यांनी अखेर मतमोजणी केंद्र सोडले. शेवटच्या फेरीअंती नरेश म्हस्के यांना 7,22,789 मतं मिळाली, तर राजन विचारे यांना 5,08,185 मतांचा पल्ला गाठता आला. त्यामुळेच या निवडणुकीच्या निमित्ताने खासदार म्हणून ठाण्यामध्ये ठाकरे गटाची असलेली एकमेव मोठी ताकद आणि अस्तित्वच संपुष्टात आले आहे. दरम्यान म्हस्के यांच्या विजयाची घोषणा होताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली. गुलालाची प्रचंड उधळण करण्यास सुरुवात केली. मतमोजणी केंद्र येथून त्यांची भव्य अशी रथावरून मिरवणूक देखील काढण्यात आली. टेंबी नाका येथील आनंद आश्रम, त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावरती जाऊन म्हस्के नतमस्तक झाले.
DJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे पोखरण रस्ता क्रमांक 1 आणि नागला बंदर चौपाटी अशा 2 ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे हे या वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित होते. पोखरण रस्ता क्रमांक 1 येथे रस्त्याच्या दुतर्फा पारंपरिक पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले. त्यामध्ये बकुळीची 1000 झाडे लावली गेली, तर नागला बंदर चौपाटी येथे मियावाकी पद्धतीने 500 झाडं लावली गेली. त्यामध्ये पळस, बेल, नीम, कांचन, सीता अशोक, जांभूळ इत्यादी देशी वृक्षांचा समावेश आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि श्रीकला संस्कार न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जून रोजी डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सायंकाळी 5 वाजता करूनच दाखवू प्रदूषणमुक्त ठाणे या विशेष कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं. नृत्य, नाट्य, स्टँडअप कॉमेडी, कविता, पर्यावरण नगरी यांच्यासह पर्यावरण मित्र पुरस्कारांचं वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात पर्यावरणाच्या निमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धाही संपन्न झाली. अधिक माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली. माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा. शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. सकाळी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयामध्ये रुग्णांची भेट घेत त्यांना फळांचं वाटप करण्यात आलं. तर रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेत माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी विविध उपक्रमांचं आयोजन येथे केलं होतं. वाढदिवसाचं औचित्य साधून सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांची भेट घेऊन त्यांना फळांचं वाटप केलं. तसेच दुपारी सफाई कामगार, घरेलू कामगार यांना अन्नधान्य किटचं वाटप केलं. अनेक दिव्यांग बंधू भगिनी यांना व्हीलचेअरचं देखील वाटप करण्यात आलं. सायंकाळी नम्रता भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्ट चिंतन सोहळ्याला सर्वपक्षीय नेते, माजी नगरसेवक विकास रेपाळे व रुपाली रेपाळे तसेच कार्यकर्ते, शिवसैनिक, नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, बचत गटाच्या महिला, त्याचबरोबर कशिश पार्कमधील रहिवासी मंडळ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. हेलो, कार में से चार्जर लेके डबल 8 गुजरात रहेगा. एक शूट आहे फक्त, ते मुलाचा दीड तास द्यायचं आहे फक्त. 70 मॅडम इथे हे शैलेश मोबाईल रेडी नंतर फ्लॅश मारतो. मागे सर जाइए कुठे
जाऊ दे ना. कोणाला बघायलाच का? नको नको, घाबरायचा प्रश्न नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो. ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. शिवसेना एनडीएचा घटक पक्ष म्हणून सोबत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार बनेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. इंडिया आघाडीला एका द्वेषाने पछाडलेलं होतं. मोदींना तडीपार करायची भाषा करत होते, पण या देशातील जनतेने विकासाला मतदान केलंय. तडीपारीची भाषा करणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवलं. यापुढेही आमचा विकासाचा अजेंडा असणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यात महायुतीचा पराभव का झाला त्याचंही विश्लेषण केलं. राज्यात विरोधकांनी अपप्रचार केला. संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली. त्यांचा अपप्रचार गैरसमज दूर करण्यात कमी पडलो. त्यांचा संभ्रम दूर करू, अपप्रचार गैरसमज दूर करण्यात कमी पडलो. ज्यांना मतपेटीचं राजकारण केलंय त्यांना सांगू इच्छितो, हे राजकारण कधीच टिकत नाही. त्यांचा खरा चेहरा दिसून येईल, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 15 जागा लढवल्या पण कमी जागांवरती विजय मिळवला. या प्रश्नावर शिंदे म्हणाले की काही जागा अतिशय कमी मतांनी गेल्या आहेत. काही ठिकाणी जागा जाहीर करायला उशीर झाला, हे देखील कारण असू शकतं. ज्या त्रुटी राहिल्या त्या दूर करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांचे आभार मानतो, कारण महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना आता जवळपास 1,90,000चं लीड मिळतं. 2 लाखापेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळालेलं आहे. आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा मतदारांचं आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. कारण त्यांनी जी मेहनत घेतली आणि हा ठाणे लोकसभा जो आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला, बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचं प्रेम असलेला ठाणे जिल्हा, ठाणे लोकसभा यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा विजयाच्या रूपाने डौलाने फडकतोय. आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघामधून उमेदवार होता आणि सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ठाण्याचा बालेकिल्ला अबाधित ठेवला. ठाण्यामध्ये विकासाला मतदान लोकांनी केलं, जनतेने. कारण गेले अनेक वर्ष या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला विकास आणि केलेलं काम, आणि मी आपल्याला हेही सांगेन की राज्य सरकारने केलेलं 2 वर्षातलं काम आणि मोदी सरकारने केलेलं 10 वर्षातलं काम याची देखील पोचपावती या विजयामध्ये नक्की मतदारांनी दिलेली आहे.